आपल्याला विचार करायचा आहे का पहिल्या दिवसाले आपल्याला परमेश्वरानं का दिलं आणि कोणाला गरज होती, कोण बोलावलं, ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात विचार करा का खरोखर आपल्याला कोण बोलावलं आहे, कोण आपल्याला भर दिली आहे या मार्गात येण्यासाठी आणि ह्या मार्गात कोणी आपल्याला जोरजबराई केली का? पण बाबांना सांगितलं रंजले गांजले त्या मनावे आपले, आपण रंजले गांजले होतो आणि आपल्याला बाबांना आपल्याला जात विचारली नाही, संपत्ती विचारली नाही, दौलत विचारली नाही आणि सर्व बाबांना आपल्याला परमात्मा एक आपल्याला जात दिली आहे, आपली सर्वांची जात परमात्मा एक आहे आणि आपला धर्म मानव धर्म आहे आणि आपण त्या एका जातीचे मान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला केलं आहे। पण आपल्यात फरक कुठं पडला आहे, तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा बोललासी, आपलं आपल्या जवळ आहे परंतु आपण आताही विसरत आहोत, आताही विसरत आहोत। कुठं तरी आपण कोणाच्या तरी ऐकण्यात, कोणाच्या तरी सांगण्यात, कोणाच्या तरी मायामध्ये मोह माया दिल से हटा लो, बाबा जुमदेव जी को दिल में बिठा लो। आपल्याला मोह माया काढा लागत आणि बाबा जुमदेवजीले आपल्या दिलामध्ये बसवा लागत। आता आपण बसवलं किंवा नाही बसवलं का आपण शैतान निर्माण केलं ह्या आपल्याला विचार करायचा आहे। याचे आपल्याला बाबाना मेरे निवासस्थान में नहीं आना मगर मेरे चर्चा बैठक में जरूर आना, हे बाबाचं स्वप्न आहे। माझा सेवक मार्गदर्शक सांगन का आणि तो ऐकन का, यासाठी बाबांना आपल्याला खेडोपाडी चर्चा बैठक हे लावून दिली आहे। हे भगवत भक्तीची शाळा आहे। बाबा हनुमानजीची शाळा भरली, सेवकाची भूकतानं हरली। आपल्या बाबा हनुमानजीची शाळा आहे आणि आपल्यावर जे दुःख आहे हे सर्व आपलं हिरलं आहे। आपण इथं आल्यापासून कितीही संकट असेल हे आपला पलाद दूर झाला आहे, परंतु काही सणात ह्या मंडपाच्या बाहेर गेलो, गावात गेलो, आपण त्याच विचारामध्ये निर्माण झालो म्हणजे आपल्यावर ते दुःख निर्माण होते। सोपं आणि सिंपल आहे परंतु आपण समजू शकलो नाही। आजही आपण सेवकाले सेवक समजत नाही, मार्गदर्शकाले मार्गदर्शक समजत नाही। ह्या मार्गदर्शकाने ह्या मार्गाचं काय केलं का? काहीच नाही केलं। फक्त ह्या मार्गाची मार्गदर्शक दिशा दाखवणारा मार्गदर्शक तो अगर आपले छाते काढून टाईट होत असेल का नाही त्याले अहंकार निर्माण झाला असं समजायचं आहे, त्याले अहंकार निर्माण झाला हे समजायचं आहे मार्गदर्शकाले। बाबानं एका मास्तरले कार्य घेण्यासाठी एका मार्गदर्शकाकडे पाठवलं। शेंडे काकाजीवाने एक मार्गदर्शक होता आणि तो बकऱ्या चारत होता आणि 25 वर्षाच्या काळात प्रत्येक सेवकाच्या घरी खुर्च्या नव्हत्या, होत्या का? आणि तो बाबाचा सेवक होता आणि बाबांना आदेश दिला होता का या परिसरातून कोणी दुःखी मानव येईल तुम्ही त्याले बाबा ह्या मार्गाची रूपरेषा दाखवायची, दुःखाचं निवारण सांगायचं, हे कार्य सांगायचं, त्याची येळ सांगायची। हे सर्व त्या बकरी चारणाऱ्या सेवकाले बाबांना आदेश दिला होता। त्याची बन्यान फाटलेली होती। त्या येळेत 500 बारचा एक साबण मिळत होती, 500 बार साबण मिळत होती 25 वर्षाच्या अगोदर।
काही परिसरात 501 आणि रिठे सुद्धा होते, त्याचा इस्तेमाल करत होतो आपण 25 वर्षाच्या आधी. त्या वेळेस मास्तरले बाबाकडे तो मास्तर गेला. बाबा म्हणे मला कार्य द्या आणि मुलं बाळ नाही आहे म्हणे. तू जा म्हणे फलाण्याच्या घरी आणि तेथून तू कार्य घेऊन घे म्हणे. त्या मास्तरले काय वाटलं, मास्तर घरी गेला आणि त्या मार्गदर्शकांना गरीब मार्गदर्शक होता, बन्यान फाटली होती, वाकून घरी जा लागत होतं. त्याच्या घरी खुर्ची नव्हती, पोत बसाले दिलं. मास्तर आणि मास्तरीन बसली नाही. ह्या का मले कार्य दे, ह्या का मले मार्ग दे. पुन्हा बाबाकडे गेला. बाबाकडे गेल्यावर बाबांना सांगितलं, काहून का कार्य भेटले का? नाही बाबा, त्याच्याकडून मी कार्य नाही घेऊ शकत. तुले कार्य मिळणार नाही, कार्य घेशील त्याच्याकडूनच घे, नाही तू आपल्या घरी जा. आजच्या मार्गदर्शकाचा ध्येय आहे का? पगार नाही आहे, पण आला एखादा तर ये. मी चरडे साहेबाला सांगितलं होतं, एक दारुड्या सेवक होता बोरकर भाऊ, आणि दारू पिऊ पिऊ कमीत कमी 3 चुका केल्या. बाबाचा आदेश नव्हता याने कार्य द्यायचे म्हणून. आता कार्य कुठं भेटल? कोण्या दुकानात साखर सस्ती आहे, मला तिथं जा लागेल ना. 2 रुपये माय वाचून राहिले ना. मले चरडे साहेबाचा फोन आला त्या ठिकाणून, काकाजी हे कार्य मागून राहिले. बापू कार्य देऊ नको, त्याला मंडळात पाठव. हे कार्य माया बापाचं नाही आणि इथं बसलेल्या मार्गदर्शकाच्याही बापाचं कार्य नाही. हे कार्य महान त्यागी बाबा जुमदेवजींचं परिश्रमाचं कार्य आहे. कार्य भेटले. अरे 3 कार्य दिले, 3 डाव दारू पेला, त्याला आखरी मंडळ निर्णय घेणार होता. मार्गदर्शकाचा अधिकार नव्हता. कार्य मिळले. तो सेवक सुधरण का? हे संघटना सुधरण का? काही बिघडणार आहे? एखाद्या मार्गदर्शकांना कार्य अगर मंडळाचा सेवक आहे आणि त्याचे अगर कार्य रोखले असेल, अन्यथा बाबांना आदेश दिला आहे त्या परिसरातून एक तर चिठ्ठी किंवा फोन नंबरवर त्या मार्गदर्शकांना आपली सोडवणूक करून घ्यावं. चौधरी साहेब आहे का? आजची परिस्थिती आला तेवढा कमी आहे. पगार कमवायचा आहे का मार्गावर? सोन्या चांदीच्या देवाले कोणाचा भेव आहे? चोराचा भेव आहे. मातीच्या देवाले पाण्याचा भेव आहे. लाकडाच्या देवाले आणि मानवाच्या देवाले कायचा भेव आहे? तत्व शब्द नेमाचं भेव सेवकानं ठेवायचा आहे. तत्व शब्द नेम हे आपलं अमृत आहे, आपली ऊर्जा आहे, आपलं जीवन आहे, आपल्या आत्मेचे ठोके आहे. हे तत्व शब्द नेम आपली आत्मा श्वास करत आहे. हे परमेश्वराचा वास आहे. सेवकानं समजायचं आहे. जरी आपल्याला समजलं नाही कोण्या मार्गदर्शकाले किंवा सेवकाले, बाबांना आपल्याला नेमावली दिली आहे. मुलं होते आहे त्याले बालवाडीत कॅन्वेट मध्ये पहिल्या वर्गाले का मिळते? लेंडेची. आणि आपल्याला का भेटलं?
आणि तिथूनच आपले 12 खडे चालू होते. आणि ह्या बाबांना का दिला आपल्याला? 12 नेम दिले आहे. मग 12 नेमावर आपलं पूर्ण बाबांना जीवनाचं भविष्य काढलं आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाची गरज नाही म्हणे या मानवाले. पण आपण भुललो कुठं, भटकलो कुठं? आपल्याला आपल्यामध्ये 1-2 दलाल तयार झाले. आपल्यामध्ये आपले सेवकाची गलती नाही. आपल्यामध्ये आपले दलाल तयार झाले. आपले हौसे झाले, नवसे झाले, टवसे झाले आणि पुन्हा करणारे करत आहे. त्या सेवकांना विचार करायचा आहे आपल्याला का बाबांना दिलेल्या शिकवणीच्या वर अगर कार्य करत हवं किंवा कार्य देत हवं किंवा कोण्या सेवकाची फसवणूक करत हवं, त्या सेवकानं सावधान राहायचं आहे. बाबा आपल्यातून गेले नाही. आपल्या बाबा शरीर रूपात गेले, पण आत्मा रूपात आपल्या सेवकात, सेविकीत, बालसेवकामध्ये विराजमान आपल्यामध्ये तयार आहे. तरच तर बाबाचं नाव घेतलं, अगरबत्ती लावली तर बाबा हनुमानजी फू म्हणल्यावर तुम्हाला त्या पाण्याचं अमृत बनवता आणि दुःखाचं नाहीसे होतं. सांगितलं आहे, सापाचं जहर उतरलं चरडेबाईनं, अमृत जहराचं अमृत केलं आहे. बरेच अनुभव झालेले आहे. सांगण्यापुरतं नाही, वागण्यापुरतं आपल्या मनात, जनासाठी नाही, आपल्या मनाचा विचार करायचा आहे. आपल्याला जनाचा विचार करायचा नाही, मनाचा विचार करा का आपण कुठं तरी चुकतो का, आपल्याला थोडा तरी धाक पाहिजे. आता सांगितलं उदाहरण, त्या लाकडाच्या देवाले अग्नीचं भेव आहे आणि मानवाच्या देवाले आपल्या कर्माचं भेव आहे. प्रत्येक सेवकांना महेंद्र भाऊनं आम्हाला सांगितलं का येळ कमी आहे, सांगणं भरपूर आहे. मागच्या वेळेस आलो होतो मी, काही मुद्दे घ्यायचे राहिले होते आणि त्याचं मार्गदर्शन आता मोठ्या माणसाचं मार्गदर्शन पुन्हा होणार आहे. मोठे मान्यवर जे आहे आमचे चौधरी साहेब आहे, आमचे महेंद्र भाऊ आहे, हे आमचे सिनियर आहे, ज्येष्ठ आहे. ह्या गावाचा समस्या अशी मिळाली होती का मुलीनं मुलीसारखं वागायचं आहे आणि सेविकानं सेविकासारखं वागायचं आहे आणि सेवकानं सेवकासारखं वागायचं आहे. बाबांना सांगितलं आहे, खरा तो एकच धर्म, जगाले प्रेम अर्पितो. आता आपल्याला खरा धर्म कोणता आहे? मानव धर्म. मानवानं मानवाचे विचार करायचे आहे. आमच्या भोंडे साहेबाचं नाव विसरलो मी, माफी मागतो. आमचे संचालक भंडारा भोंडे साहेबांना सांगितलं आहे, प्रत्येक सेवकाला समजायचं आहे का आपण कर्म कसे करायचे आहे, आपला उद्देश काय या मार्गावर यायचा. आपण सुखासाठी आलो आहोत. आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. आपल्या घरी येणारी जी पिढी आहे ते पवित्र निघाले पाहिजे का अपवित्र निघाले पाहिजे. प्रत्येक सेविकेने विचार करायचा आहे. आपल्याला मार्ग कोणता भेटला आहे? पवित्र मार्ग आहे. आणि पवित्र स्त्री हे पतिव्रता आहे आणि अपवित्र स्त्री हे काय, तुम्ही विचार करायचा आहे. आणि बाबांना पवित्र मार्ग आपल्याला दिला आहे. आपल्याला पवित्र स्त्री, पवित्र पुरुष हे बाबांना आपल्याला नियमावली सांगितलं आहे. जरी आपली मुलगी अगर भरोसा ठेवायचा आहे. आता बोरकर भाऊची मुलगी एकटी कॉलेज करते आहे. आम्ही दिले, तिचा धन्यवाद मानतो आहो. ते बोरकर भाऊची मुलगी नाही, हे परमात्माची नागिन आहे, वाघीण आहे. ह्या विचारानं सर्व कुटुंब
अशा हिमतीनं अशा जोरानं कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जिम्मेदारी आपल्या कुटुंबाची आहे. काही होणार नाही, केसाले धक्का लागणार नाही, तुमच्या समाजात सुद्धा तुमची बदलाव होणार नाही, ह्या मार्गावर सुद्धा बदलाव होणार नाही. हे बाबाचे त्या अंतिम समयचं स्वप्न आहे. याची आहुती आपल्या सर्व सेवकाच्या कुटुंबाले बाबाला द्यायची आहे. हे देऊ शकता का? जरी अगर आपण दिल्ली आहे, तुम्ही आम्ही सर्व सोन्यापरीस पिवळे बाबाचे सेवक म्हणून बाबा आपल्याला स्वीकार करणार आहे. आपण सेवक झालो, सेवक हवं म्हणल्यानं होणार नाही, परंतु आपण बाबाला आवडले. बाबांना भीक मागितली होती, कायची मागितली होती? लेंडे साहेब पदर पसरवला होता सेवकासमोर, आणि आपण आपल्या दुःखाचा पदर बाबाला दाखवला आहे. आणि बाबा रडले होते. भोंदे साहेबांना सांगितलं होतं, मैं नाही रोरा बोले, भगवान रोरा बोले. आणि आपण बाबाले रडवून राहिलो. एवढं मोठं आपल्या ह्या बाबाले रडवाचं कारणीभूत आपण आपल्या सेवकाचे कुटुंब आहोत. याचीच आजच्या सणात आपल्याला याच ठिकाणी परमेश्वराला माफी मागायची आहे. जे ज्या चुका झाल्या आपल्या कुटुंबानं या ठिकाणी आजच्या दिवशी सामोर होणार नाही असंच परमेश्वराला वचन द्यायचं आहे. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पुरे करतो. सर्वांना मी आदरपूर्वक नमस्कार.